नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे। तर काय आहे जी.आर. त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, 3 जुलै 2026 रोजी हा शासन निर्णय जी.आर. राज्य शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे। तेव्हा या जी.आर.मध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेविषयी काय सांगण्यात आलं आहे पहा। जे शेतकरी या वर्षीचा पीक विमा बोगस पद्धतीने काढतील अशा शेतकऱ्यांवर महसूल विभागामार्फत तहसीलदार यांच्याकडून स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्यात येणार। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पहा, बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशाने विमा काढल्याचे आढळून आल्यास त्या अर्जदारास पीक विमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसारख्या DBTद्वारे लाभ देण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ हा घेण्यापासून थेट 5 वर्षे बंदी घालावी असे कडक निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत। म्हणजेच मित्रांनो, जे शेतकरी चुकीच्या पद्धतीने बोगस पीक विमा नोंदणी करतील त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट 5 वर्षे नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत, असे या जी.आर.मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर ही नमो शेतकरी महासन्मान योजना सरकारला आता जड झाली आहे। शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी नाकी नऊ येत आहे, म्हणूनच हप्त्यांचे वेळेवर सध्या वितरण होत नाही। मित्रांनो, 5 वर्षे बंदी घालणे म्हणजे सरकारची ही एक पळवाट आहे। योजनेतून लाभार्थी कसे कमी करता येतील हा त्यांचा एक मात्र उद्देश आहे। तुम्हाला मित्रांनो याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।